महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत राज ठाकरेंनी सुद्धा निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे। या भेटीमध्ये राज ठाकरेंनी आयोगासमोर अनेक मुद्दे उपस्थित केलेत। निवडणूक प्रक्रिया, मतदार याद्यांमधील घोळ यासह व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी अनेक परखड सवाल केलेत। महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासह राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाची भेट घेतली। लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका लागणार आहेत। त्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया, निकालाच्या अडचणी आणि मतदार याद्यांमधला घोळ यावर या बैठकीत चर्चा झाली आहे। आगामी महापालिका आणि स्वराज्य संस्था निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पाडाव्यात यासाठी ही भेट घेतली आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, संजय राऊत, शेकापचे जयंत पाटील हे प्रमुख नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांना भेटले। दरम्यान या भेटीत राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला अनेक परखड सवाल केले। निवडणूक लागलेली नाही तरी मतदार नोंदणी बंद का केली असा प्रश्न राज ठाकरेंनी केला। त्यामुळे नुकतंच 18 वर्ष पूर्ण केलेल्या युवकांना मतदान करता येत नाही असंही त्यांनी म्हटलं। जे आज 18 वर्ष पूर्ण करतायत त्यांनी मतदान करू नये का असाही सवाल राज ठाकरेंनी केलाय। अनेक जिल्ह्यात 2-2 ठिकाणी मतदारांची नावं आहेत, त्याचं काय करायचं असाही त्यांनी सवाल आयोगाला केला। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे, या घोळाचं काय करायचं? मतदार यादीमधील एका मतदाराच्या मतदान ओळखपत्रावर पाहिलं असता वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी आहे, ही बाब राज ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिली। निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ आहे, तुम्ही निवडणुकांना सामोरे कसे जाता असा सवाल त्यांनी केलाय। राज ठाकरेंनी जनतेच्या आणि उमेदवारांच्या मनातील प्रश्न बेधडकपणे विचारले। 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहेत, आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का असं राज ठाकरेंनी विचारलंय। आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही व्हीव्हीपॅट मशीन लावा अशी सूचना राज ठाकरेंनी केली आहे। या व्यतिरिक्त मुंबईच्या प्रभाग पद्धतीवरूनही राज ठाकरेंनी भाष्य केलं। मुंबई महापालिकेच्या निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्या अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे। निवडणूक प्रक्रियेतल्या घोळासंदर्भात राज ठाकरेंनी महाविकास आघाडीसह निवडणूक आयोगात धाव घेतली। यापूर्वीही ईव्हीएमच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनीच सर्व विरोधकांना एकत्रित केलं होतं। आता पुन्हा एकदा त्याच मुद्द्यावरून आयोगाला परखड सवाल केलेत। यावर आता निवडणूक आयोगाकडनं काय स्पष्टीकरण मिळतं हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।